वाटेच्या त्या शांततेत एक साधकानी येते, गजानन नामाची धून मनाला शांत करते। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गजानन महाराजांची ही एक छोटी पण खूप काही शिकवून जाणारी गोष्ट। भाकरीचा तुकडा आणि भक्तीची ओढ। एके दिवशी शेगावच्या परिसरात गजानन महाराज एका झाडाखाली शांतपणे बसले होते। महाराज कधीकधी तासनतास ध्यानात असायचे तर कधी लहान मुलांसारखे वागायचे। त्यांच्या जवळून एक श्रीमंत सावकार आपल्या पालखीतून चालला होता। सावकाराला वाटले की हे महान संत आहेत तर यांना काहीतरी मौल्यवान अर्पण करावे। त्याने आपल्या नोकराला बोलावून उत्तम पक्वान्ने आणि मिठाईचे ताट महाराजांच्या समोर ठेवायला सांगितले, पण महाराजांनी त्या ताटाकडे ढुंकूनही पाहिले नाही। ते आपल्याच धुंदीत होते। त्याचवेळी तिथून एक गरीब शेतकरी चालला होता। त्याच्याकडे फक्त एक कोरडी भाकरी आणि थोडासा कांदा होता। महाराजांना पाहून तो मनोमन नतमस्तक झाला। त्याने अत्यंत संकोचाने आपली ती साधी भाकरी महाराजांच्या समोर ठेवली आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही, पण ही भाकरी स्वीकारली तर मी धन्य होईन। महाराजांनी लगेच डोळे उघडले। त्यांनी सावकाराची ती सुग्रास पक्वान्ने बाजूला सारली आणि त्या गरीब शेतकऱ्याची ती कोरडी भाकरी मोठ्या आनंदाने खाऊ लागले। सावकार हे पाहून चकित झाला आणि थोडासा रागावलाही। तो म्हणाला, महाराज, मी एवढी उत्तम मिठाई आणली ती तुम्ही नाकारलीत आणि ही साधी भाकरी तुम्ही खाताय। महाराज हसले आणि शांत स्वरात म्हणाले, भक्तीचा भुकेला मी अन्नाचा नाही। त्या शेतकऱ्याच्या भाकरीत त्याचे शुद्ध प्रेम आणि भक्ती मिसळलेली होती, तर तुझ्या पक्वान्नात फक्त तुझा अहंकार होता। सावकाराचे डोळे उघडले। त्याला समजले की देवाच्या किंवा संतांच्या दरबारात वस्तूची किंमत नसते, तर ती देणाऱ्याच्या भावाची किंमत असते। तात्पर्य: भक्तीमध्ये अहंकार नसावा तर समर्पण असावे। जय गजानन। पहाटेच्या त्या शांततेत एक साधकानी येते, गजानन नामाची धून मनाला शांत करते। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गाभाऱ्यात शांत दीप तेवतो, गजानन नामाचा नाद घुमतो। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। पहाटेच्या त्या शांततेत एक साधकानी येते, गजानन नामाची धून मनाला शांत करते। गण गण गणात बोते,